टीव्ही सत्यमेव व्रतम। साध्वी सोनालीताई करपे यांचे कीर्तन मनाला शांती, जीवनाला प्रेरणा। हिंगोलीच्या गोरेगाव येथे दिनांक 30 डिसेंबर रोजी न्यू हायस्कूल व कैलासवासी बाबूरावजी पाटील उच्च महाविद्यालय येथे गोरेगावकर कुटुंबातील पूज्य स्वर्गीय बाबूरावजी पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित भव्य कीर्तन कार्यक्रमात साध्वी सोनालीताई करपे यांच्या कीर्तनाने उपस्थित सर्वजण मंत्रमुग्ध झाले। ताईच्या कीर्तनातील भावपूर्ण शब्दांनी प्रत्येक जण आपल्या जीवनाचा आत्मचिंतन करायला प्रवृत्त झाला। ताईने आपल्या कीर्तनातून जीवनमूल्ये, कर्तव्य, धर्म आणि आध्यात्मिकता या विषयावर प्रकाश टाकला। त्यांनी सांगितले की आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून जीवन जगावे। कोण कुठे जन्माला येणार हे ईश्वराने ठरवले असले तरी आपले कर्म करून आपण आपले भविष्य घडवू शकतो। ताईने आपल्या कीर्तनातून हेही सांगितले की माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य। सकारात्मक विचार आणि हास्य यामुळे आपले जीवन सुखी आणि समृद्ध बनते। आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटला पाहिजे या उक्तीला अनुसरून ताईंनी उपस्थितांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली। त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीने आपल्या जिथे जन्माला तिथे चांगले कर्म केले पाहिजे या विचाराला पुष्टी देत ताईंनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीत आपण सकारात्मक राहून चांगले कर्म करत राहावे। कोण कुठे जन्माला येणार ईश्वराने ठरवले आहे। यावर भाष्य करताना ताईंनी सांगितले की आपले भाग्य आपल्या हातात आहे। आपण केलेल्या कर्माचा परिणाम आपल्याला भोगायला लागतो। माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य। या विचाराला अनुसरून ताईंनी उपस्थितांना सकारात्मक राहण्याचा संदेश दिला। ताईंचे कीर्तन ऐकून उपस्थित सर्वजण प्रेरित झाले। त्यांच्या कीर्तनातून मिळालेली शांती आणि प्रेरणा त्यांच्या मनात कायमची घर करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। गोरेगाव येथे आयोजित भव्य कीर्तन कार्यक्रमात साध्वी सोनालीताई करपे यांनी आपल्या प्रेरणादायी कीर्तनातून उपस्थितांना विचार करण्यास प्रवृत्त केले। ताईंनी कुंभाराच्या मातीशी झालेल्या संवादाची उपमा देऊन जीवनमूल्यांचे महत्त्व पटवून दिले। ताईंनी आपल्या कीर्तनातून सांगितले की कुंभाराने मातीला चिली बनवण्याचा विचार बदलून माठ बनवण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे कितीतरी कुटुंबांना पाणी मिळालं आणि त्याला आशीर्वाद लाभले। या उदाहरणातून ताईंनी सांगितलं की आपल्या जीवनात आपण कोणती भूमिका निभावतो हे आपल्यावर अवलंबून असते। आपण समाजासाठी काही चांगले करण्याचा निर्णय घेतला तर आपल्यालाही समाधान मिळते आणि समाजालाही फायदा होतो। या कार्यक्रमात भाऊ पाटील गोरेगावकर यांचे समर्थक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील महिला, पुरुष व बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते। कीर्तनानंतर सर्वांना सुरुची भोजनाचा आस्वाद घ्यायला मिळाला। तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपले नेत्र तपासून घेतले। या कार्यक्रमामुळे गोरेगाव परिसरातील वातावरण पवित्र झाले। साध्वी सोनालीताईंच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना जीवन बदलण्याची प्रेरणा मिळाली। जिनं काल ऐकलं तिचं कर्तव्य काय आहे की तांब्या जिथनं आला तिथं वापस द्यावं। तिथं भांडणं असतील तर पाहून सरळ निघून जावं। आणि बाईने टुपकन तांब्या उचललं, पदरात घातलं। काला ऐकून काहीच उपयोग नाही झाला। लक्षात घ्या, सेवा, सत्कर्म, परमार्थ, अध्यात्म म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये घडलेलं परिवर्तन आहे, तेही सकारात्मक। सकारात्मक आपल्या जीवनामध्ये झालेला बदल, निर्माण झालेली अंतःकरणातली दया, नजरेतली करुणा, मदतीचा भाव, परोपकाराची भावना, या सगळ्या गोष्टी परमार्थाचं लक्षण आहे। आणि या जोपर्यंत चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये विकसित होत नाहीत तोपर्यंत कुठल्याच गोष्टीचा काहीच उपयोग नाहीये। मी सुरुवातीला सांगून गेले पहा, आपण जे कर्म करतो ते सत्यानं करा। मग ते राजकारण, समाजकारण असेल, ते शेती असेल, तो उद्योग असेल, व्यापार असेल, काही असू द्या, म्हणजे ते कीर्तन असेल किंवा कथा असेल, जे तुम्ही करताय त्याचं सत्यानं करणं हा आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा परमार्थ आहे। तीच विठ्ठलाची भक्ती आहे। हे माझं बोलणं तुम्हाला अधिक व्यवस्थित कळावं याच्यासाठी उदाहरण सांगते। आणि उदाहरण ऐकण्यासाठी थोडंसं आपल्याला पंढरपूरच्या दिशेनं जावं लागेल। पंढरीचं वैभव एवढं सुंदर आहे, तो विठोबा एवढा सुंदर आहे, एवढा छान आहे, अंतःकरणाला एवढा सुंदर आहे। 90 वर्ष हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गोरे राखिता पुरंदराचा परमात्मा वाली दामदेवा
लहान लहान मुलांनी पण करा, पण मी सांगेल तेव्हा महिला पुरुष मुली असतील, शाळकरी लेकर असतील, ज्येष्ठ लोक असतील, मी देवाचं नाव घेईल त्याच्यानंतर तुम्ही जय म्हणायचं. म्हणजे तुमची बॅटरी उतरली का चार्ज आहे ते लक्षात येईल माझ्या. म्हणजे मला पुढचा टायमिंग कळेल की कुठे थांबलं पाहिजे आपण. सगळ्यांनी हात उंच घ्या आणि जोरात जय जयकार करायचा. मी अगोदर बोलेल, तुम्ही फक्त जय म्हणायचं, बाकी काही नाही. प्रभू रामचंद्र भगवान की, लक्ष्मण भैया की, सीता मैया की, प्रभू रामचंद्र भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की. फक्त एकदा हात खाली घेऊ नका. प्रभू रामचंद्र भगवान की, फक्त एकदा. प्रभू रामचंद्र भगवान की, एकदाच. प्रभू रामचंद्र भगवान की.